जय भवानी, जय शिवराय। आज छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक यांची जयंती आज आपण सर्व शिवप्रेमी साजरी करत आहोत। येवले शहरातील ही शिवजयंती याला एक ऐतिहासिक परंपरा आहे। ऐतिहासिक परंपरा म्हणण्याचे कारण स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 10 ते 12 वर्ष क्रांतिसिंह नाना पाटील भूमिगत असताना येवले शहरात आले होते आणि येवला शहरात आले असताना त्यांच्या 2 माणसांना गोळ्या लागल्या होत्या। त्या गोळ्या इथं डॉक्टर कानडे यांना बोलून आमच्या वडिलांनी त्या गोळ्या काढलेल्या घरामध्ये आणि म्हणून त्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने भेट दिली आणि भेट दिल्या त्याच्या सूचनेवरून शिवजयंती उत्सव साजरा झाला। तर याला ही ऐतिहासिक परंपरा आहे। छत्रपती शिवाजी महाराज या जयंतीच्या निमित्ताने इथं राजकारण राहत नाही, सर्व धर्मी हिंदू मुसलमान सर्व धर्मीय या मिरवणुकीमध्ये सामील होतात। ही 90 वर्षाची परंपरा आहे आणि या 90 वर्षाच्या परंपरेत आमच्या वडिलांनी साजरी केली असताना रयतेच्या गवताच्या काड्यालाही हात लागता नाही, भाजीच्या देठालाही हात लागता कामा नाही, हे जे शिवाजी महाराजांचे विचार होते त्या विचाराला अनुसरून 90 वर्षापासून आमच्या वडिलांनी ठरवलं की रयतेला एक नया पैशाला कोणाला त्रास द्यायचा नाही, जो काही खर्च येईल तो आपण स्वखर्चाने करायचा शिवजयंतीचा उत्सव। आणि ती परंपरा 90 वर्षापासून आज तागायत त्याच परंपरेने चालू आहे। सर्व शिवभक्त याचा शिवउत्साहाने स्वागत करतात, उत्साहाने सहभागी होतात। त्याबद्दल मी सर्व शिवप्रेमींना धन्यवाद देतो। चित्रपटाला अद्याप महाराष्ट्र सरकारने टॅक्स फ्री केलेलं नाही। शिवप्रेमींची मागणी होती की हा टॅक्स फ्री करणार, असे सर्वांनी मागणी केलेली आहे। आता शेवटी सरकारकडे ते प्रपोजल आहे, सरकार जे आहे योग्य वेळी त्याची ती कारवाई करते। घेण्यात आली तेव्हा खरं म्हणजे दुर्दैव असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। सर्वजण सर्व थरातून त्याचा निषेध होत आहे। मुख्यमंत्री महोदयांनी पण जे आहे त्या संदर्भामध्ये पोलिसांना जे आहे त्याबद्दल जे आहे ॲक्शन घेण्यास सांगितलेली आहे। आणि खरं म्हणजे असं हे वक्तव्य सर्वांनी टाळलं पाहिजे, कारण महाराजांप्रती जे जो आदर्श महाराष्ट्रातील देशातील जगातील सर्व जनतेला आहे आणि असे काही लोक जे आहे ते दूषित वातावरण ते पण जयंतीच्या काही दिवसाआधी करतात, ते हे अत्यंत निंदनीय आहे। त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून पुन्हा असे कुणी वक्तव्य जे आहे इतरही कोणी करू नये अशी भूमिका जी आहे सरकारने घ्यायला पाहिजे, अशी मी सरकारला विनंती करतो। तर मी सर्व येवलेकरांना आणि महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो। आणि ऐतिहासिक अशी मिरवणूक जी आहे गेली अनेक वर्ष जे आहे येवल्या शहरातून या मध्यभागी जे आहे इथून निघत असते आणि आज भाग्य मिळालं की त्याचं उद्घाटन करायचं, ते मिरवणुकीची सुरुवात करायची मला जो योग मिळाला त्याच्याबद्दल मी या सर्व समस्त येवलेकरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो।